नवी मुंबईतील नागरिक क्लस्टर योजनेच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरतात। महासभेत क्लस्टर विरोधी प्रस्तावानंतर समर्थनार्थ रस्त्यावर उतरणार सिम्प्लेक्सच्या रहिवाशांचं सत्ताधाऱ्यांविरोधात हे आंदोलन करण्यात। नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत सत्ताधारी भाजपने क्लस्टर योजनेच्या विरोधात प्रस्ताव मंजूर करून योजना थांबवण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती। या निर्णयामुळे नाराज झालेल्या घनसोली येथील सिम्प्लेक्स सोसायटीतील रहिवाशांनी थेट रस्त्यावर उतरून सत्ताधारी भाजप विरोधात आंदोलन केलं। क्लस्टर योजनेच्या माध्यमातून आम्हाला आमची घरे बांधून मिळाली पाहिजेत अशी ठाम भूमिका घेत सिम्प्लेक्स सोसायटीतील हजारो नागरिकांनी क्लस्टर योजनेच्या समर्थनार्थ जोरदार आंदोलन केलं। यावेळी नागरिकांनी भाजपच्या क्लस्टर विरोधी भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त केला। यावेळी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करत नागरिकांनी क्लस्टर योजनेच्या समर्थनार्थ आपली एकजूट दाखवली। रस्त्यांची नासधूस होते, परंतु पोर्ट कुठेतरी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी या वाहतूकदारांच्या गाड्यांवर ज्यांची क्षमता नाही त्यावर सुद्धा ओव्हरलोड कंटेनर ठेवण्याचं काम करते। 2 कंटेनर घेऊन जातात, परंतु त्याची त्या वाहनाची क्षमता नसते। त्याचमुळे हा सर्व वाद पिकलेला आहे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे, मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज मनसे नेते संदीपजी देशपांडे साहेब, मनसे सरचिटणीस योगेशजी परोळेकर साहेब यांनी आज या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी, आमचे जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर, योगेशजी चिले या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज एक ड्राईव्ह सुरू केलाय। आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचं पालन करा एवढंच यांना एक इशारा देण्यासाठी आलो होतो। तुम्ही चुकारपणा कराल तर रस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना उतरेल। मनसेची पनवेल परिवहन कार्यालयावर धडक मारण्यात आली। पनवेल JNPA परिसरामध्ये अनेक ओव्हरलोड गाड्यांचा वावर होत आहे। 8 दिवसात ओव्हरलोड गाड्यांचा बंदोबस्त न केल्यास मनसे आपल्या स्टाईलने कारवाई करेल असा थेट इशारा आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे। नवी मुंबईमधील पनवेल JNPA परिसरामध्ये अनेक ओव्हरलोड गाड्यांचा वावर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढला असून यामुळे अनेक अपघात आणि अनेक निर्दोष व्यक्तींचे जीव गेले असून याला जबाबदार परिवहन विभाग असल्याचा आरोप मनसेनं केला। याबाबत अनेक पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पुन्हा एकदा मनसे नेते संदीप देशपांडे, मनसे वाहतूक सेना सरचिटणीस प्रदीप वाघमारे आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी परिवहन कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि याबाबत कठोर कारवाई करण्याची विनंती केली। त्यानंतर बोलताना त्यांनी सांगितलं की जर पुढील 8 दिवसात अशा प्रकारची कारवाई न झाल्यास मनसे आपल्या स्टाईलने कारवाई करेल असा इशारा यावेळी देण्यात आला। 2021 पर्यंत 4000हून अधिक लोकांचा रस्त्यावर मृत्यू झालेला आहे, वाहतूक व्हेक्युलर ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तिथून पुढचे आकडे सुद्धा आम्ही काढण्याचा प्रयत्न करतोय। फार मोठे भयानक आकडे आहेत। रस्त्यांची नासधूस होते, परंतु पोर्ट कुठेतरी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी या वाहतूकदारांच्या गाड्यांवर ज्यांची क्षमता नाही त्यावर सुद्धा ओव्हरलोड कंटेनर ठेवण्याचं काम करते। 2 कंटेनर घेऊन जातात, परंतु त्याची त्या वाहनाची क्षमता नसते। त्याचमुळे हा सर्व वाद पिकलेला आहे आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे, मनसे नेते अमितसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आज मनसे नेते संदीपजी देशपांडे साहेब, मनसे सरचिटणीस योगेशजी परोळेकर साहेब यांनी आज या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी, आमचे जिल्हाध्यक्ष संदेशभाई ठाकूर, योगेशजी चिले या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज एक ड्राईव्ह सुरू केलाय। आयुक्तांनी दिलेल्या आदेशाचं पालन करा एवढंच यांना एक इशारा देण्यासाठी आलो होतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।